चीता मृगशुंड पर, भूषण में तुंड पर, जैसे मृगराज है। पंचतम अंश पर, कन्याजनी कंस पर, धूमलिच्छ वंश पर, शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। नमस्कार आणि तेरवे तुलोआ मित्रांनो, आपल्या सर्वांचा महाराष्ट्र मंडळ फिनलंड प्रस्तुत MMF कट्टा पॉडकास्टच्या पहिल्या सीझनमध्ये स्वागत. MMFचं ध्येय हे नवीन पिढीला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणं, तसेच विविध क्षेत्रातील कलागुणांना व्यासपीठ प्रदान करणं असं आहे. मी शिरीन कुलकर्णी गेली 18 वर्ष फिनलंडमध्ये राहतेय. फिनलंडची शिक्षण पद्धती हा माझा अभ्यासाचा आणि कार्यक्षेत्राचा विषय आहे. वक्तृत्व आणि लेखन हे माझे छंद आहेत. आज माझ्यासोबत या पॉडकास्टमध्ये आहेत मंदारजी, रोहनजी, प्रणोती आणि गणेशजी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्यपद्धतीचे विविध पैलू. आज ऐकूया भाग 2. रोहनजी, शिवरायांच्या कोणत्या जीवनमूल्यांचं तुम्हाला सर्वाधिक कौतुक वाटतं? ती जीवनमूल्य त्यांच्या जीवनातील काही घटनांच्या सहाय्याने समजावून सांगू शकाल का? नक्कीच. सत्तेचे विकेंद्रीकरण, न्याय आणि समानता, मला असं वाटतं शिवरायांची ही 3 जीवनमूल्य आजच्या काळात तेवढीच महत्त्वाची आहेत. शिवरायांनी मराठा साम्राज्याच्या विविध आणि महत्त्वाच्या पदांवर अनेक प्रशासकांची नेमणूक केली. त्या प्रशासकांनी महसूल संकलन, पायाभूत सुविधांचा विकास आणि मुत्सद्देगिरी इत्यादी कामे कुशलतेने सांभाळली. मिळालेली सत्ता स्वतःकडेच न ठेवता स्थानिक नेत्यांकडे सोपवून तळागाळात प्रभावी कारभार करण्यास परवानगी देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण केले. या दृष्टिकोनामुळे संसाधनाचा चांगला वापर आणि स्थानिक गरजा भागवणं सुलभ झालं. सत्तेचे विकेंद्रीकरण करताना सगळ्यांना समान न्याय मिळेल याची खबरदारी शिवरायांनी घेतली. शिवरायांच्या न्यायाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे सर्वसामान्य जनतेलाही न्याय्य कायदेशीर व्यवस्था उपलब्ध झाली. भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी केलेल्या तत्पर कारवाईने इतरांसमोर आदर्श निर्माण केला. याबद्दल एक उदाहरण द्यायचे झाले तर कोंडाजी फर्जंद नावाच्या गरीब शेतकऱ्याने आपली जमीन अन्यायकारकरित्या हडप करणाऱ्या भ्रष्ट महसूल अधिकाऱ्याविरोधात शिवाजी महाराजांच्या दरबारात तक्रार दाखल केली. शिवरायांनी स्वतः या प्रकरणात चौकशी केली आणि त्या अधिकाऱ्याला दोषी ठरवले आणि शेतकऱ्याची जमीन परत मिळवून दिली. दुसरा प्रसंग म्हणजे खंडोजी खोपडे यांनी स्वराज्याबद्दल केलेली गद्दारी. खरे तर स्वराज्यामध्ये गद्दारी म्हणजे कडेलोटाची शिक्षा, पण खंडोजी खोपडेंनी स्वराज्याची आधी केलेली सेवा बघता महाराजांनी फक्त त्याचे हातपाय कापण्याची शिक्षा सुनावली. तिसरा सर्वज्ञात प्रसंग म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा. मोहिमेदरम्यान शिवरायांच्या सैनिकांनी कल्याणचे सुभेदार यांची सून असलेल्या एका सुंदर महिलेला पकडले. शिवरायांनी त्या स्त्रीला आपल्यासमोर आणण्याची आज्ञा केली आणि त्या सुनेची सन्मानाने सुटका करण्याचा निर्णय घेतला आणि तिला परत पाठवले. या सर्व घटनांवरून अधोरेखित होते की शिवाजी महाराजांच्या मूल्यांचे त्यांनी व्यावहारिक कृतीत रूपांतर केले आणि मराठा साम्राज्याला न्याय्य, सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आणि सुप्रशासित राज्य बनवले. धन्यवाद रोहन. प्रणोती, मगाशी तू आम्हाला गुप्तहेर खात्याचं महत्त्व सांगितलंस. शिवाजी महाराज म्हटलं की गुप्तहेर म्हणून एक नाव समोर येतं, ते म्हणजे बहिर्जी नाईक यांचं. पण याबद्दल थोडी आणखी माहिती देशील का? हो, नक्कीच. आता जसं तुम्ही म्हणालात की शिवरायांचे गुप्तहेर म्हटलं की पहिलं नाव डोळ्यापुढे येतं ते बहिर्जी नाईक यांचं. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर आणि लष्करी कमांडर होते. बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत यासारखं कुठलंही वेषांतर करण्यात पटाईत होते. पण फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडून शब्द चोरण्याचे चातुर्य देखील त्यांच्याकडे होते. ते दिल्लीचा बादशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या महालात वेषांतर करून जात व खुद्द आदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा बहिर्जींना एकदाही पकडू शकले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्यात जवळजवळ 3 ते 4 हजार गुप्तहेर असायचे. या सर्वांचे नेतृत्व नाईकांकडे होते.
हे सर्व गुप्तहेर नायकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरात अतिशय हुशारीने पसरवलेले होते. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फक्त नायकांच्या हेरांना, शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना कळायची. त्यात पक्ष्यांचे, वाऱ्यांचे आवाज असायचे. कुठलाही मेसेज द्यायचा असेल तर तो त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी बहिर्जींना माहिती असायचे. त्या ठिकाणची खडानखडा माहिती काढून ते महाराजांपर्यंत पोचवायचे. उदाहरणार्थ, स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले ते अफजल खानाचे. अफजल खान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती, पायदळ, घोडदळ, हत्ती, तोफा, दारुगोळा किती आहे, त्याच्याजवळचे लोक कोण, इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इत्यादी विषयक खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली. इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजांना जीवे मारण्याचा आहे असा देखील पक्का अहवाल बहिर्जी यांनी राजांना दिला. त्यानंतर राजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी महाराज घाबरले आणि आता युद्ध होत नाही अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावत ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील खानाने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे. पन्हाळ्यावरून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्याकडे जाते, तसेच ते बहिर्जी नायकांकडे देखील जाते. शाहिस्ते खानाच्या प्रसंगात देखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे बहिर्जींनी काढली. उदाहरणार्थ, रात्री पहारे सुस्त असतात, इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यापर्यंत जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे, तसेच रमजानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इत्यादी तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांनी शाहिस्ते खानावर हल्ला करण्याची योजना आखली व ती यशस्वी केली. तीच गट सुरत लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतेची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी होती, कारण महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतली परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. बहिर्जी नाईक त्यावेळेला भिकाऱ्याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्ती दरम्यान सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच संपत्तीच्या ठावठिकाणांची देखील अचूक माहिती बहिर्जी यांनी एकत्रित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायत खानास म्हणजेच सुरतेच्या सुभेदारास जे निर्वाणीचे पत्र लिहिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासिम इत्यादी धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजी महाराजांना आपली नावे देखील माहिती आहेत हे जेव्हा या लोकांना कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटीदरम्यान दानशूर व्यक्ती, मिशनरी यांना उपद्रव केला नाही. केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ 3 दिवसात सुरत मोहीम यशस्वी केली. त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे. अशा अनेक मोहिमांमध्ये गुप्तहेर यांनी महत्त्वाची कामगिरी केल्याचे दिसून येते. धन्यवाद प्रणोती. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे महाराजांचं ब्रीदवाक्य होतं. कार्य करायचं पण कार्याभिमान बाळगायचं नाही ही त्यांची वृत्ती होती. गणेशजी, शिवरायांची आध्यात्मिक वाटचाल याबद्दल आम्हाला आणखीन काय सांगाल? प्रथम उत्तराकडे वळताना मुग्धाताई ज्या महाराष्ट्र मंडळामध्ये आहेत त्यांचे धन्यवाद देतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाचा अभ्यास करायची संधी मिळाली. त्याचप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा आध्यात्मिकतेचा पायंडा हा त्यांच्या घरातूनच रोवला गेला. त्याला जोड लाभली ती रामदास स्वामी आणि त्या काळातील संतांची. राजांच्या त्यावेळची परिस्थिती कशी होती ती मी एका अनुभवातून सांगतो. गेल्या वर्षी आवड म्हणून मी मोडी लिपी शिकायला सुरुवात केली. तेव्हा त्यामध्ये पत्रवाचन हा एक अभ्यासाचा एक भाग होता. पत्र लिहिताना आत्ताच्या व्हॉट्सअपच्या जमान्यात पत्र लिहिले जाते की नाही माहीत नाही, पण त्यावेळेला आमच्या वेळेला देखील पत्र लिहिली जात असत. त्याचप्रमाणे शिवरायांच्या काळात देखील पत्र लिहिली जात असत. आणि तेव्हा पत्र लिहिताना तारीख लिहिली जायची. तारीख लिहिण्याची पद्धत होती ती तेव्हाही देखील होती. पण जेव्हा जी तारीख लिहिली जायची तेव्हा ती मुस्लिम कालगणनेतील महिने, साल, दिवस वापरून लिहिली जायची. त्याचवेळी एखाद्या प्रसंग घटनेचा उल्लेख करायचा असेल तर ती घटना कधी घडली ती देखील या मुस्लिम कालगणनेतील महिने, साल, दिवस वापरून लिहिली जायची. तर त्यामुळे तेव्हा मला कळलं की त्यावेळी आपल्या भाषेवर फारसी भाषेच्या शब्दांचा किती प्रभाव आणि भरणा होता.
आणि त्यावरून आपण यवनी राजवटीखाली किती दबून गेलो होतो याची देखील कल्पना आली. आणि तेव्हाच कळले की शिवरायांनी त्यावेळी राज्य भाषा कोशा समितीची स्थापना केली आणि त्यांना काम नेमून दिले की तत्कालीन फारसी भाषेतील शब्दांना समांतर मराठी शब्द शोधून काढणे. तर तेव्हा कळलं की महाराजांची दूरदृष्टी केवढी होती ते, आणि महाराजांवर असलेला आदर द्विगुणित झाला. आता मी जेव्हा विचार करतो की जर महाराज नसते आणि त्यांनी असे केले नसते तर कदाचित आपण ह्या पॉडकास्टची सुरुवात जी नमस्कार म्हणून केली त्याच्याऐवजी दुसऱ्या भाषेत करावी लागली असती, किंवा आपण शिवजयंती किंवा असे आपले सण साजरे करण्याच्या ऐवजी दुसरे सण साजरे करू लागलो असतो. तर तेव्हा अशा ह्या सततच्या आक्रमणांनी, जुलमी अस्मानी सुलतानी संकटांनी, अत्याचारांनी भयग्रस्त त्रस्त झालेली गरबगडी जनता होती. तेव्हा ते आपला धर्म, आपले कर्मच विसरली होती. शास्त्रतेज ब्रह्मतेज हरपले होते. आणि तेव्हाच भल्या पहाटे दारोदार त्यागी बलदंड शिष्य भगवे वस्त्रधारींचे श्लोक व धारकरींची धावपळ गावोगावी लोकांच्या कानी येऊ लागली. समर्थांची या सेवका वक्रप आहे, असा भूमंडळी कोण आहे, केवढा मोठा दिलासा जगण्याचा जगवण्याचा. समर्थ म्हणजे तरी कोण? तो राजा, छत्रपती, शिवबा आणि प्रत्यक्ष परमेश्वर. मग घाबरायचे तरी कोणाला आणि का? शक्ती व भक्तीची सांगड घातली, ज्यामुळे हळूहळू आत्मविश्वास वाढू लागल्याने तरुण वर्ग निज स्वार्थ सोडून देशासाठी राष्ट्रासाठी संघटित होऊन चर्चा करू लागला. स्वदेश, रामराज्य, शिवराज्य, आपले राज्य अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे सत्कार्य कोणी केले तर स्वामी समर्थ व त्यांच्या शिष्यगणांनी. हे सर्व महाराजांच्या कानी जात होतं. त्यांनीही समर्थांना भेटण्याची आस लावली होती. 4 वेळा निरोप पाठवूनही समर्थ काही अनुज्ञा देत नव्हते, कारण राजा राजाच असतो. त्याने वैराग्यापाशी कधी येऊ नये, त्यांनी आपली आब राखून असावे, वेळ आली की भेट होईलच असा निरोपही पाठवला समर्थांनी. मग महाराज संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांकडे वळले, त्यांची भेट मागितली, त्यांनीही ती नाकारली. आपण आपले कामकाज पहा, इकडे अध्यात्माकडे वळू नका. आपण लाखांचे पोशिंदे आहात, आपला जीव लाख मोलाचा आहे, स्वराज्य सांभाळा. शेवटी त्यांनी नजराणा पाठवला, तोही तुकाराम महाराजांनी नाकारला. तो नजराणा जनतेच्या भल्यासाठी वापरा असे सांगितले. शेवटी मोठ्या कष्टाने महाराजांना दासांचे दर्शन झाले. महाराजांनी ते वर्णन लिहून ठेवले आहे. ते असे: करी कमंडलू दंड मृगाजिन, भ्रुकुटी आवळू पेष्टन कौपिन, चरणी काष्ट खटाव विराजित, तुलसी माळ करी बहुशोभत, कटितही अति सुंदर मेखला, तडित प्राय दिसे यवनाखल, दमित इंद्रिय भूतला, भूषण रामदास समर्थची पातला. एक वेळ अशी पण आली होती त्यांच्या जीवनात, ती विरक्तीची. महाराजांनी समर्थांना ती बोलून देखील दाखवली, राज्य झोळीत टाकले. परंतु समर्थांनी सांगितले की जेनो काम तेनो थाय, बिजा करेसो गोता खाय. आपणच तेथे शोभिवंत आहात, कर्तृत्ववान आहात, आपण चांगले कार्य करीत आहात, आम्ही आमच्या जागी योग्यच आहोत. पुढे समर्थ म्हणतात: तुष्ट तुझ्या मी गुरुनिष्ठेने बाळा, आज्ञा सांगत असे, आत्मप्रजापरी प्रजारंजनी संसारी जळी पद्म जसे. हे महाराजा, तू विश्वस्त आहेस, हे जाणून प्रजेचे पालन कर, रंजन कर, प्रजेच्या संपत्तीचे रक्षण कर आणि शोभायमान हो, जसे तळ्यात सुंदर उमललेले कमळ. हे राजन, भले तुला विरक्ती जरी आली असली तरी राज्य करणे हे तुझे कर्तव्यच आहे. क्षत्रियांचे कर्तव्य आहे प्रजेचे रक्षण करणे. त्या कर्तव्यापासून तुला दूर जाता येणार नाही. क्षणभराचे वैराग्य जरी तुला असले तरी हे माझ्या जोडीत टाकलेले राज्य आता तू सांभाळावेस, हीच माझी आज्ञा. मात्र त्या वैराग्याचे प्रतीक म्हणून आजपासून तू आपल्या राज्यावर हा भगवा झेंडा लाव. समाजातील तळागाळातल्या माणसालाही व्यसनापासून व दारिद्र्यातून दूर करून आपलेसे कर. त्यांना अध्यात्म व राजसेवेस लावून घे. यदर्थी मजसी राज्य दिले तरी भगवा झेंडा लावित जा. मांसाशन तेजवुनी शूद्राही, राम राम म्हणवित जा, राम राम म्हणवित जा. धन्यवाद गणेश. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, असं रामदासांनीच शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं आहे. आणि ते किती योग्य आहे ते आपल्याला आजच्या या सगळ्या चर्चेतून कळलंच असेल. धन्यवाद मंदार, रोहन, प्रणोती आणि गणेश आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आजचा आपला हा एपिसोड खूपच रंगला. लवकरच भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत टेक केअर अँड कीप स्माइलिंग. दंड पर चीता मृगशुंड पर, भूषण में तुंड पर जैसे मृगराज है. तेज तम अंश पर, कंडजनी कंस पर, धूमलिच्छ वंश पर,